कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। हळूहळू चालायचे, कोणी कोणाबरोबर बोलू नका। बोलायचं असेल तर चांगलं बोला, चांगलं बोलायला कोणाला वेळ आहे, चांगलं वागायला कोणाला वेळ आहे। आणि चांगलं बोलायला शिकवतं तरी कोण हो? चांगलं बोलायला शिकवतेत आई बाप, चांगलं बोलायला शिकवतेत संत, चांगलं बोलायला शिकवतेत गुरुजन, आणि वाईट वागायला शिकवतं सरकार। ऑनलाईन रमी खेळाय शिकवतं सरकार, आपली टीम बनवल्यावर करोडो जितलो को शिकवतं सरकार। अरे ज्याला मोठमोठाले पुरस्कार मिळालेत ते सुद्धा सांगतात आपली टीम बनवान कोट्यवधी जिंकार। का असं होतं का? कुठं नाही होत, त्याला कष्टच करावं लागतं। तुमची आमची फसवणूक करणारे सगळे फक्त मायबाप संत परमात्मा आणि गुरुजन हे नाहीत तुमची आमची फसवणूक करत। हळूहळू चाला, चालताना हळूहळू चालायचंय, कारण संसार किती काही गडबडीत करा, तो संसार आहे हो। तो काय मंदिराचा कळस आहे का? मंदिराला एकदा कळस बसला की समजायचं मंदिर पूर्ण झालं, पण संसारात कुठं कळस आहे हो? वेटण्यात जागा घेतली, साताऱ्यात घेतली, गावात 2-3 पलाट आहेत, सगळीकडं जागा, सगळीकडं घरं, 10-10 मजली बांधलं तरी एवढा लगच ठेवलेतच अजून वर पुढच्या मजल्यासाठी। अरे ही अपेक्षा है, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। कोण संसारात सुखी हो? एक जणाची बायको लई त्रास देत होती म्हणून तू त्रासला, यादीच गावडून घेऊन गेला वकिलाकडं। बायको म्हणला मला भांडी घासाय सांगती, बायको स्वयंपाकाला मदत कर म्हणती, बायको पोरांना आंघोळ्या घाल म्हणती, बायको दळाना दळून आण म्हणती। अशी यादी काढूनच तो रडत रडत वकिलाच्या घरी गेला। 2 तास दार वाजवलं, वकिलाने नाही दार उघडलं। 2 तासांनी दार उघडले होते, म्हणला का वकील साहेब 2 तास झालं तुमच्या दारात उभाय, यादी घेऊन आलोय, बायको किती त्रास देते ती, धरा हो काय ही यादी बघा, का इतका उशीर केला? म्हणला अहो 5-6 दिवसाची भांडी राहिली होती त्याच्यामुळे मला मी घाशीत होतो म्हणून दार उघडा। म्हणजे तेव्हा जर इतका गुंतलेला आहे तर तो आम्हाला काय सोडवणार आहे? असंच आहे प्रत्येकाच्या घरी, प्रत्येक जण दुःखी, प्रत्येक जणाचं दुःख नाही सांगता येतो। कोरोनाच्या काळात बघा ना तुम्ही, काय काहींनी पहिल्या लाटेत, दुसऱ्या लाटेत बऱ्याच जणांचे मृत्यू झाले, 3ऱ्या-4थ्या लाटेत काहीतरी पोटापाणीच व्हावा म्हणून आमच्यासारख्यांनी आपलं शेतीत कामं केली। आता कीर्तनच नाही, महाराज गाडी सहित वडून न्याला, काय कोणीच विचारलं नाही। काय काहींच्या बायकांनी स्वयंपाक शिकवला, नका का नसनात कीर्तन म्हणली, खटावच्या चौकात आपण हॉटेल टाकू, करा भात करायला चालू, आणि ती भात दिला आणि त्याला टाकून आणि ती गेली बचत गटाला निघून। मी त्याच्या दारावून चाललो होतो, म्हणलं रामभाऊ काय करताय? रामभाऊ म्हणलं काय नाही, भात शिजाय टाकलाय। म्हणलं किती वाजता? 9:30ला शिजाय टाकला होता आणि 1:30 वाजले होते। मला अजून गॅस चालू आहे का? म्हणलं चालू आहे। म्हणलं आता घर पेट ठेवतोय बरं का। मी गाडी साईडला घेतली, पडत पडत घरात गेलो, म्हणलं शिट्टी कितवी? मला 48वी चालू आहे। किती वाजता बंद करायचंय? म्हणलं 3 वाजता। अरे येड्या, म्हणलं 3दा वाजल्यावर बंद करायचा असतो, 3 वाजता नाही। नाही म्हणलं मंडळी म्हणली 3 वाजता। अरे 3 वाजता नाही म्हणलं, 3दा वाजलं की बंद करायचा असतो। बघ बरं भाताचं कोळसं झालं, आता का गॅस 400 राहिलाय काय तो? आर मला इतकं नुकसान करून ठेवलं होतं, बिगी बिगी ती गॅस बंद केला, भाताचं कोळसं झालं। तर म्हणलं महाराज राव तुमचं खरंय। म्हणलं 3ऱ्या शिट्टीला बंद करावं लागतो, तुम्हाला कसं काय कळलं? म्हणलं मी रोज 3ऱ्या शिट्टीला बंद करतो। विठ्ठल विठ्ठल म्हणून या आयुष्यामध्ये प्रत्येक जण दुःखी, इथं सुखी कोणी नाही। माझा कृष्ण परमात्म्याच्या नामचिंतनाने सुखी झालं हे जगत, आणि म्हणून परमात्म्याच्या पाठीमाग सगळे जण धावले, प्रत्येकाला परमात्म्यानं दिलं। हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। असा काला, असा प्रसंग माझ्या कृष्ण परमात्म्याने अनेक लीला केल्या, अगदी वाणी थकून जाईल। एक जिभेचा सर्प 1000 जिभेचा झाला, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा। अरे किती वर्णन केलं तरी कमी, फक्त तो देव मंदिरात जाण्या अगोदर हृदयात जाणार। हृदयातला देव महत्वाचा आहे हो। मंदिरातला देव 2,500 कोटीचा असू द्या, तो राजकारणासाठी असेल, पण हृदयातला देव फुकटचा आहे पण कायम स्वरूपीचा आहे। म्हणून माझ्या संतांनी सांगितलं हृदयाच्या देवाला मान द्या। काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल नांदो तू केवळ पांडुरंग. हा कायेमध्ये नांदतो, हा हृदयामध्ये नांदतो. त्या हृदयातल्या देवाचा अखंड सांभाळ करा. म्हणून कृष्ण परमात्म्याला हृदयामध्ये ठेवला. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा कार्य आपुले आपण करा सोडवन. संसार बंधन तोडा वेगी, संसाराचं बंधन तोडा. स्वार्थासाठी का होईना आम्ही थोडं संसाराचं बंधन तोडलं. रोज आमच्या गळ्यात असला हार येत, 2-2, 3-3 टाइम असं वाटतं हार घेऊन घरी जावं, पण नको. लगीन सराय चालू आहे, भांडणाचं मूळ मोकार. पाहुण्याच्या गावाला यायचं आणि हार घालून जायचं. लय घरात घेते का आम्हाला माणसं. म्हणून मी काढणार आहे आता विठ्ठल विठ्ठल. म्हणून काय नाही, परमात्म्याचं नाव आहे. पैशाचं बी हार घालतात काय जागे. आता तुम्ही नका घालू बरं का. काय काय पाया पडताना पैसे देतात. रात्रीच 500च्या नोटा माझ्या पायावर ठेवल्या, त्यात एक आजेनं 500 दिलं. म्हणलं आजे इतकं कशाला ग दिलं. म्हणले असं दे, माझ्या नातवासारखं लय गोड कीर्तन सांगितलं, त्याला नोट बुडली होती, कुठंच चला ना, कुठं चलन. ते काय मग माझ्याकडे चलन का काय. या आयुष्याचा अर्थ समजला पाहिजे. परमात्मा सांगतो हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, संसारात चांगलं बोला. ओ जैसे साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुख्यामृताची वाणी, देह देवाची कारणी, ती भूमी सातारा जिल्ह्यानं पावन केली. आणि म्हणून वीरांचा जिल्हा सातारा जिल्हा, शुरांचा जिल्हा सातारा जिल्हा, माझ्या महाराष्ट्राची 4थी राजधानी सातारा जिल्हा, अजिंक्य ताऱ्याचं वैभव सातारा जिल्हा, अरे कोयना कृष्णेचं वर्णन सातारा जिल्हा, 28 बंदरांचा पवित्र जिल्हा सातारा जिल्हा. अरे श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी वराजदे यदंतस्य विनवले का वर्तते कस्य नबरी, प्रसाद भवनी भवानी आईचा पुरंदरी तनु प्रचंड दुर्ग जन्मला, दर्यान भामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. भूमी जन पावन केली तो सातारा जिल्हा. अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त वीर पुरुष तुमच्या सातारा जिल्ह्यात आहे. प्रत्येक गावाची कमान एका वीर शूर पुरुषानं किंवा एखाद्या माजी शिक्षकाच्या प्रेरणेनं नटलेली हे वैभव आहे तुमच्या जिल्ह्याचं. म्हणून वैभव सांभाळा. ते सांभाळलं माझ्या शंभूराजांनी. शेवटचा क्षण छत्रपती शिवरायांचं जाणं ज्या दिवशी निरोप कळाला, त्या दिवशी शंभूराजे अजिंक्य तारा किल्ल्यावरती होते. बुरुंजाला धरून माझ्या बापासाठी नभाकडे बघून माझ्या शिवशंभू संभाजीराजांनी शेवटचं वाक्य म्हटलं, शोधू कुठर पाहू कसर मीच स्वतःला पाहू कसर, या मावळातून मावळून कधीच गेलं तू माझ्या राजा, माझ्या शिवबार. पावित्र्य जपलं या भूमीनं. म्हणून दादांनो ते करा. परमात्मा तर शोधाच. जशी धर्म मंदिर तुम्ही मोठी केली, तसंच ज्ञान मंदिर सुद्धा मोठं केलं. दादा मला अभिमान आहे. मी अख्ख्या महाराष्ट्रात कर्नाटकामध्ये जातो ना, पण कायम मला कीर्तनामध्ये वेटणे गावाची आठवण होते रे. अशी डिजिटल ग्लोबल स्कूल निर्माण करणार एकमेव गाव असेल. अरे अशा हजारो गावामध्ये मी सांगितलं, जिल्हा परिषदची शाळा बघायची असेल तर वेटणे गावची बघा रे. हे लेकरांवर केलेलं प्रेम आहे. दादांनो पुढच्या काळात ह्याच जिल्हा परिषद शाळा तुमच्या हातातनं सुटतील बरं का. म्हणून त्याचं वैभव जपा, त्याचं वैभव टिकवा. अरे वैभव एकदा आपल्या हातातनं सुटलं ना, आपली गरीबाची लेकरं कुठं शिकणार हो. म्हणून डिजिटल बनवली. अहो यातला पैसा, वर्गणीतला पैसा शिक्षणासाठी केला खर्च. खऱ्या अर्थाने एक आदर्श निर्माण केला. म्हणून दोनच कामाला आपला पैसा जावा, एक धर्मरक्षणासाठी आणि दुसरा ज्ञान रक्षणासाठी. अरे गरीबाच्या लेकरांना शिकता येत नसल, अरे त्यांचं संवर्धन करा. आमच्या सारख्याच्या काय भरत्या करता. आम्ही कीर्तनातून सांगू आम्ही मंदिर बांधायला काढलंय आणि आमच्या मंदिराला देणगी द्या. अरे एकानं जाहिरात अशी केली तरी कोणालाच देऊ नका रे, आम्हाला देऊ नका. द्यायचंय ते तुमच्या शाळेला द्या, द्यायचंय ते तुमच्या मंदिराला द्या आणि तुमची भूमी पवित्र करा. आणि ते तुम्ही कार्य अविरतपणे कार्य चालू ठेवलंय. माझे तुकोबराय सांगतात हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. बोलायचं असेल तर चांगलं बोला, बोलायचं असेल तर परमात्म्याचं वर्णन घ्या. अरे जी ही परमात्म्याची साधना करणारी जी भगवान माता आहे,
त्याच्यामुळं कृष्ण परमात्मा आहे रे. माझी मरीमाता होती म्हणून भगवंत आहे, माझी वडजाय देवी म्हणून भगवंत आहे. अरे त्याचं सुद्धा वर्णन काकड्याच्या प्रकरणामध्ये माझ्या संत मायबापांनी केलं. अरे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगा भैया आली माई माझे नाव, शकून सांगा भैया आली माई माझे नाव, शकून सांगा भैया माई माझे नाव, शकून सांगा भैया माई माझे नाव, शकून सांगा भैया आली 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 माई माझे नाव, माई माझे नाव. म्हणून आई जगदंबेचा सुद्धा उद्धार केला माझ्या संत मायबापांनी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणाबरोबर बोलू नका. आता सगळ्याला भुका लागल्यात. कृष्ण परमात्म्याची आई सांगते यशोदमाया, अरे का करतो खोड्या? अरे खोड्या करू नको रे कृष्णा, तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवळ्या घरी बोबाट उठला, माट दह्याचे फोडू नका. अरे किती दिवस खोड्या करतो? आपल्याच घरी तुपाच्या टाकीत पडून गुरं मेली, आपल्या घरी खायना लोकाचा बोबाटा आणि ते मोकार अजिबात नाही. आता गणपतीला नवस केला, एक मास देवी खोडी नाही केली. प्रचिती ते आले यशोदेशी, हजार मोदका सहित शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी गणपती सुद्धा गिळून टाकला. देवाशीच पुष्य देव काय झाला आणि तोंड उघडायला लावलं तर अख्खं विश्वदर्शन घडवलं. हा कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली. माती खाऊन तुम्हा मला मातीची किंमत जाणून दिली रे. हजार हजार फूट बोर घेतलं तुम्ही, चाळण केली ना धरणी आईची. अरे काळी आईचं इतकं तरी अन्याय करू नका रे. अरे उलकारस उकळून तुमचं आमचं जीवन बर्बाद होईल. 200-200 फुटाचं रोड बांधलं, समृद्धी महामार्ग झाला, राजमार्ग झाला, अष्टविनायक महामार्ग झाला, पण सावलीला बसायला एक झाड राहिलं नाही रे. किती व सुंदर याचं तुम्ही वाटोळं केलं. माझ्या तुकोबरायांनी सांगितलं रे, ते जपा वृक्षवली अमास्वेरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळविते. म्हणून वसुंधरेच्या रक्षणासाठी माझ्या कृष्णाला मातीची किंमत कळाली, म्हणून देवानं माती खाल्ली, आईला प्रचिती घडवून दिली. ती आई सांगते, बास आता लय झालं तुझं, 12:30 वाजले, आता अजिबात नाही. आता जाई राना सवे घेऊन गोदना, आता रानात निघून जा बरं, आता अजिबात थांबू नको. बास केलं तेवढं केलं, भरपूर झालं, अजिबात आता इथं थांबायचं नाही. आणि मग देवाच्या डोळ्याला पाणी आलं. म्हणलं माय आज तुम्हाला सोडून जा म्हणते, पण तुला करमन का घरी दिवसभर? लेकरू घरी नसल्यानंतर आईला करमत का? अख्ख्या आयुष्य हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, 5-5 दंडाची लुगडी घातली रे. लेकरांना शिक्षण शिकवलं, रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल चुकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. अख्खा आयुष्य जिजवलं रे लेकरासाठी. लेकर श्रीमंत झाली आणि आईबापाच्या आता वाटण्या घालायला लागली. तो कृष्ण म्हणतो, माय तुझ्या हातचं 2 घास खाल्ल्याशिवाय मी गुरस वाढणार नाही. तू आधी चल आणि मला 2 घास घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. आई लहान सगे ग उंडा, मला करून दे ग मांडा. दूर गेल्या गाईच्या झुंडा, मला जेवू घाल. आई मी तुझा एकुलता एक, गाया राखी 2 लाख, गाया राखून झिजली नक. मला जेवू घाल. यात तुम्ही आम्ही 9 लाख गाय येतो, तृणाचेला बी गाय गेल्या दुरी, म्हणून दूर जाऊ नका.
आईच्या दुधाची किंमत जाणा, निर्व्यसनी राहा, निष्कलंक राहा, गावाचा विचार टिकवा, चांगल्या कामाला साथ द्या, पाठबळ द्या, राजकारणातला कार्यकर्ता होऊ नका. आता एका आईबापाचं चांगलं लेकरू हो रे, संसार सुखाचा करा, बाकी काहीच आयुष्यात येऊन करू नका. आई बाप काय मागत नाही, फक्त लेकरानं 2 घास खाऊस तर का होईना आई तुझं बरं आहे का म्हणावं, बास याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे. 2 घास माझ्या कृष्ण परमात्म्यानं भरवलं आणि सगळ्यांबरोबर देव सांगतो आता ऐका रे, या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि मग तिथं खेळ खेळली हमामा होत होती, फुगडी सुरपारुंब्या खेळ, तिथं कुठं फ्री फायर होतं, तिथं कुठं बाकीच्या कुठल्या गेम होत्या, माणसं मारायच्या कुठं त्या काळी गेम होत्या. त्या काळी फोनच्या नादात बरबाद झालेली लेकरं नव्हती, त्या काळी अशा सुरपाट्या, कबड्डी, सुरपारुंब्या असे खेळ होते. अरे काना खेळ डाव जाऊ नको रडी, किती करशील रे कुरघडी. अरे कान्होबा अनंत खेळ खेळले आणि त्या खेळाचं सुद्धा वैभव माझ्या देवानं जपलं. तुकोबा राय सांगतात आता फक्त माघारी फिरायचं नाही, आजची नेम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या, आता देवाच्या शेजारी बसले ना, आता माघारी फिरू नका. अभंगाच्या शेवटच्या चरण तुका माने सांडा गाणे, तुका माने सांडा गाणे, तुका माने सांडा गाणे, तुका माने सांडा गाणे. नका आज पोट भरी, आज पोट भरी. मोऱ्या
म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. वाईट सगळं सोडून द्या, विकार सोडून द्या. तू खूप बरं सांगतात तुमच्या वयामानाचा इथं विचार नाही, कोणत्या वयात मनुष्य सुधरू शकतो. आता तरी पुढे हाची उपदेश. फक्त एक काम करा, माग गेले पाहू नका, पुढे जामीन आहे. तुका तू खूप बरं म्हणतात मी नॉमिनेटर नाही तर मी जामीनदार आहे. वारसदार कुणी व्हा, मी जामीनदार होतो. त्याला वारसदार व्हा परमार्थाचे, वारसदार व्हा सत्य विचाराचे, वारसदार व्हा चांगल्या कार्याचे, वारसदार व्हा समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचे, वारसदार व्हा चांगले काम करण्याचे, वारसदार व्हा या मातृभूमीचं रक्षण करण्याचे, वारसदार व्हा या शिक्षण क्षेत्रामध्ये हे गाव पुढं कसं जाईल त्याचे, चांगल्या कामाचं वारसदार व्हा. तू खूप बरं आहे म्हणतात तुमच्या पाठीमाग मी, म्हणून सांगतात तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. त्यानं पोट भर तुम्हाला सगळ्यांनी आज देणार आहे. आजी देतो पोटभरी, पोटभर असं देतो. सगळ्यांनी खडकी सोडलेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. सगळ्यांनी भाकरी सोडल्या. काहींनी फडक्यात आणल्या होत्या, काहींनी पिशवीत आणल्या होत्या, काहींनी हातात आणल्या होत्या. एक जणांना तर कडी तोंडात आणली होती. तिकडूनच आरडत आलं काय म्हणत ती कळना, पण कृष्णाला कळालं न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आणि मग तिकडूनच हे तो आबरा भरलेला कडीचा तसंच घरनं आलं. आई म्हणली प्यायची तेवढी हिथच पी, पण देणार नाही कशात. आणि पेता पेता कृष्णाचं ध्यान झालं. तिथनं तसं पळत आलं. फक्त असं करायचं, आकर म्हणून करायचं. कृष्णाने तिकून आग केलं, हिकून त्यानं कडीची गुळणी सोडली. अहो नवरा बायकोचं खायचं नाही, बायको नवऱ्याचं खायची नाही. उष्ट ह्यानं तोंडातलं सोडलं तरी देवानं गिळून टाकला. देव प्रेमाचा भुकेला. असं प्रेमाचा सर्वांनी एकत्र काला केला. देवाला संत सांगतात देवा कानोबा माझी गोंगडी चांगली, तुझी गोंगडी चांगली, आम्हाशी का दिली तू वांगुली. अरे आमचं कुठं चांगलंय, आमचं चटणी भाकरीच आहे. तरी त्या मंथनामध्ये माझ्या एकत्र करा. सगळ्यांचा एकत्र काला तया नाम हा दहीहंडीचा काला. जीवशिवाचं ऐक्य तेच दहीलाहीचं ऐक्य. ते काल्याच्या स्वरूपामध्ये तुम्हा सर्वांना खायला मिळणार आहे. असाच अखंड काला करा. असंच जीवन एकत्र नांदा. कोण्या जातीपातीचा विचार करू नका. जातीचा विचार राजकारणाला लागतो, जातीचा विचार परमार्थाला नाही लागत. प्रभूची लेकरे सारी, प्रभूला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ मानावे, जगाला प्रेम अर्पावे. अरे पुणे जिल्ह्यामध्ये जर तुकोबरायचं कीर्तन चालू असेल तर माझ्या नगर जिल्ह्यातल्या मोहम्मद बाबाला तुकोबऱ्यांची आठवण यायची. तिथं जर एखाद्या वैऱ्यानं मंडप पेटवला तर मोहम्मद बाबाने स्वतःच्या हातानं मंडप इजवला. ही असणार धर्माचं ऐक्य, ही धर्मनिरपेक्षता अखंड टिकवा. हा काला तुमच्या जीवनाला अतिशय चकाकी देऊ. हा काला प्रसंग, हा सप्ताह तुमच्या जीवनाला चांगला आशीर्वाद देऊ. उपेक्षित राहिलेला माझा शेतकरी समाज असेल, त्याच्या मालाला धान्याला पिकाला किंमत नसेल, त्या शेतकरी राजाच्या आज विहिरीला पाणी नसेल, तलावाला पाणी नसेल, दादा माझ्या शेतकऱ्यासाठी लवकरात लवकर वरून राजाने ये रे. आणि अखंड या वसुंधरेचं रक्षण तुम्हा शेतकरी मायबापांच्या हातून व्हावं.
एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना. सुखाचा घास जो जगाला देतो त्या देवा माझ्या शेतकरी राजाला सुखी कर व असाच नामयज्ञ सोहळा माझ्या या वडजाई मातेच्या मंदिरामध्ये अखंड चालू राहू. अशी गोड लेकर दरवर्षी बोलवावं. कीर्तनकार बोलवा नका बोलू, आम्हाला थोडं कमी भरा, पण अशा लेकरांना चांगली पाकिटं बराबर का. तुमचं वैभव आहे सप्त्याचं, आणि म्हणून अशीच सेवा तुमच्या हातून वडजाई माता, माझी मर्याई माता, हनुमंतराया, सकल परमात्मा करून घेऊ आणि त्याच्यासाठी छत्रपतींनी तुम्हाला सद्बुद्धी देऊ अशी भगवंत चरणी प्रार्थना. शेवटची विनावनी संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. तुम्हा सर्वांच्या चरणावर माझी कीर्तन सेवा समर्पित करतो. आमचे असणारे नलवडे पाहुणे स्नेही यांनी तारीख दिली. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. तुम्हा मायबापांच्या चरणावर माझी कीर्तन सेवा समर्पित. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.